आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली आहे। महायुतीच्या दणदणीत विजयामध्ये लाडकी बहीण योजनेचा मोठा वाटा असल्याचं पाहायला मिळतंय। लोकसभा निवडणुकीतील निकालात अपेक्षित कामगिरी करण्यात मागे पडलेल्या महायुती सरकारनं विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोट्यवधी रुपयांच्या योजना सुरू केल्या आहेत। यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचाही समावेश आहे आणि याच योजनेचा मोठा फायदा निवडणुकीत झाल्याचं दिसतंय। त्यामुळेच महायुतीच्या नेत्यांनी लाडक्या बहिणींचे आभार मानले। सरकारमध्ये तिघांनी मिळून काही योजना जाहीर केल्या, त्या योजना इतक्या पॉप्युलर झाल्या, त्याच्यामध्ये लाडकी बहिणा म्हणजे गेम चेंजरच ती योजना झाली। अंडर करंट असा का बहिणींनी दाखवला की मी सगळे उताने पडले, सगळे आडवे झाले। हे माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे, प्रत्येकाची वेगवेगळी मतं असू शकतात। महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्यासाठी जनतेला हा विश्वास आहे की आम्ही महायुती म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र रयतेचं राज्य आणण्यासाठी आम्ही यशस्वी होऊ शकतो, हा जनतेला विश्वास आहे। आणि महत्त्वाचं लाडकी बहीण योजना सुद्धा छप्पर फाडकी यशमध्ये बहिणी आहे, हे मात्र मान्य केलं पाहिजे, कारण जे मतदान वाढलं ना त्यामध्ये मोठ्या संख्येने महिलांचं मतदान। शेतकरी, शेतमजूर, आदिवासी यांनी तर भरपूर प्रमाणामध्ये आम्हाला मतदान केलं। विशेषतः महाराष्ट्र सरकारची जी लाडली बहन योजना होती, त्या योजनेच्या द्वारे देखील महिलांनी अतिशय उत्स्फूर्तपणे मतदान केलं आणि त्याचा सगळा परिणाम म्हणून आजपर्यंतचे सगळे रेकॉर्ड तोडून अभूतपूर्व सफलता महायुतीला मिळाली। महिला तर पॉझिटिव्ह आहेतच, पण लाडकी बहीण योजनेबरोबरच अनेक शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफ किंवा अनेक बाकीच्या सुद्धा योजना, 12वी नंतरच्या मुलींचं शिक्षण फ्री, अशा अनेक योजना ज्या आहेत त्या सामान्य लोकांच्या जीवनावर प्रभाव करणाऱ्या असल्यामुळे मला वाटतं की सगळ्यांचा एकत्रित हा परिपाक आहे असं मला वाटतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।